नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 26 जून आणि आज आपण बघणार आहोत इथून पुढची पावसाची परिस्थिती काय आहे? मान्सून कशाप्रकारे सक्रिय होऊ शकतो? चांगल्या पावसाची शक्यता राज्यामध्ये आहे का? कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या अजून पेरण्या खोळंबलेल्या आहेत. भले आपल्याला मागच्या 2-3 दिवसामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला, अतिवृष्टीच्या नोंदी आहेत, परंतु हा पाऊस काही सार्वत्रिक नाही आहे. अजून अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पावसाची या ठिकाणी आतुरता लागलेली आहे, वाट बघत आहेत पावसाची. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की अत्यंत विश्वासाची आणि अभ्यासू माहिती तुमच्यापर्यंत मी पाठवत असतो. तर आता जर बघितलं आपण तर येणाऱ्या दिवसामध्ये आता जो सध्या पाऊस चालू आहे, अशाच प्रकारचा चालू राहणार आहे. आजही पाऊस चालू आहे, काल देखील पाऊस चालू होता, उद्या देखील चालू राहील. परंतु हा पाऊस ज्या ठिकाणी अगोदर पडलेला आहे, त्याच ठिकाणी पडत आहे आणि विशेष म्हणजे आज 26 तारखेपासून ते 30 जूनपर्यंत आपल्याला गडगडाटी पाऊस बघायला मिळेल. खास करून हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या ठिकाणी धाराशिवपर्यंत हा असणार आहे. यासोबत विदर्भाच्या देखील काही भागामध्ये हा गडगडाटी पाऊस असणार आहे. परंतु हा पाऊस काही सार्वत्रिक पडणार नाही. अचानक पाऊस पडेल, जोरदार पद्धतीने पाऊस पडेल, म्हणजे जे थेंब असतील तर जाड थेंबाचा पाऊस पडेल आणि जोरदार पाऊस पडल्यामुळे अ, थोड्या वेळासाठीच हा पाऊस पडणार आहे. त्यानंतर मात्र ही परिस्थिती हा जून महिना संपल्यानंतर बदलेल आणि 2 जुलैपासून जे असेल तर राज्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. 1 तारखेपासूनच आपल्याला जो विदर्भाचा पूर्वेकडचा भाग आहे, या ठिकाणी चांगल्यापैकी बदल होताना बघायला मिळेल. कारण 1 तारखेला आपल्याला विदर्भाच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात होईल आणि तिथून पुढे काही तासामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी 2 जुलैपर्यंत हा पाऊस पश्चिमेकडील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये देखील पोहोचण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस आपल्याला गडगडाटीच बघायला मिळणार आहे. जोरदार गडगडाटाचा हा पाऊस असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. अजून देखील माझ्या जळगावमधील शेतकरी बांधवांचं पावसासाठी खूप अपेक्षा आहे. काळजी करू नका, निश्चिंत राहा. तुम्हाला चांगल्यापैकी मुसळधार पाऊस मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जो सिल्लोड सोयगावचा भाग आहे, काही ठिकाणी पाऊस आहे, परंतु अजून देखील अपेक्षा आहे. काळजी करू नका. खूप जबरदस्त पाऊस पडणार आहे. जसा विदर्भात पाऊस पडेल, तसाच तुम्हाला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये देखील पाऊस बघायला मिळेल. ही स्थिती आपल्याला हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी देखील खूप मोठा पाऊस पडणार आहे. अतिमुसळधार पाऊस पडेल. नदी आणि ओढ्यामध्ये पाणी देखील बसणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यानंतर जर बघितलं आपण नाशिकचा स्पेशल अंदाज, त्या ठिकाणचे खूप मित्र आहेत. तर बघा मित्रांनो, पश्चिमेकडे देखील चांगला पाऊस होईल. उत्तर, पूर्व, मध्य नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर लागून असलेल्या भागामध्ये देखील खूप जबरदस्त पाऊस पडणार आहे. मुसळधार पावसाच्या नोंदी होतील. नाशिक नंतर जर आपण आता अहिल्यानगरचं बघितलं, तर अहिल्यानगरमध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. परंतु काही भागामध्ये नाशिक जिल्ह्याच्या रिमझिम पावसाचा अंदाज आहे. एकामागे एक सरी येतील पावसाच्या, काही वेळेस जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळतील. ही स्थिती आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सांगलीचा काही भाग, सोलापूरपर्यंत देखील आणि बीडपर्यंत देखील काही भागामध्ये आपल्याला ही परिस्थिती जाणवू शकते. या ठिकाणी संततधार किंवा गार हवांचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो, ज्यामध्ये वारे राहू शकते. परंतु तरी देखील तुमच्या ज्या अडचणी आहेत आता पावसाच्या, ह्या मिटतील. कारण की हा पाऊस देखील 2-2, 3-3, 4 दिवस जर पाऊस चालला, तर खूप पाणीच पाणी हा पाऊस करीत असतो. रिमझिम पाऊस जरी असला, तरी नद्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं, कारण की अधूनमधून मोठ्या जोराच्या पावसाच्या सरी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याने आता काळजी करण्याची गरज नाही आहे. आपण या संदर्भाची अगोदर देखील तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, की 30 मार्च रोजी अंदाज होता, की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होईल, परंतु चांगल्यापैकी रिदममध्ये येणार नाही. तर जुलैच्या 4-5 तारखेचा आपण अंदाज दिलेला होता. जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. तो व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे. आपण जाऊन बघू शकता. म्हणूनच तुम्हाला सांगतोय, अतिशय विश्वासाचे अंदाज तुम्हाला दिले जातात. नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, पण त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझ्या कष्टाला देखील या ठिकाणी सपोर्ट मिळतो. आता शेतकरी बांधवांनी काळजीची गरज नाही आहे. पाऊस हळू चांगल्यापैकी जुलै महिन्यामध्ये जबरदस्त पडणार आहे. 2 स्पेल येणार आहेत पावसाचे. हा एक पहिल्या आठवड्यातला स्पेल होईल. त्यानंतर एक पुन्हा स्पेल येईल. त्यामुळे अजून जर तुम्ही बियाणं वगैरे घेतलं नसेल, तर शेतकरी बांधवांनी बियाणं या ठिकाणी घेऊन ठेवा.
जेणेकरून जसाही पाऊस होईल, अगोदरच उशीर झालेला आहे पेरणीसाठी, लागवडीसाठी. जसाही पाऊस होईल, आपल्या उशाला बियाणं असलं म्हणजे आपण लगेच लवकरात लवकर लागवड पेरणी करू. आपले पिकं मार्गी लागतील. पुढे अनेक अडचणी आहेत. त्या अडचणीला आपल्याला सामना करायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या लागवडी उरकून घ्या. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.